नमस्कार. MyMTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे साक्षात सावंत. आपण आहोत क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम चिंचवड या ठिकाणी. आज आपल्यासोबत निरनिराळ्या जातींमध्ये किंवा भटक्या विमुक्त समाजासाठी अविरतपणे कार्य करणारे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार गिरीशजी, MyMTV मध्ये आपले स्वागत. माझा पहिला प्रश्न हाच असेल की भारतीय संस्कृती संवर्धनात भटके विमुक्त समाजाचं नेमकं योगदान काय आहे? भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं की एकदम वैदिक काळापासून विचार करावा लागतो आणि वैदिक काळापासून विचार केला तर त्यावेळेला भटके आणि विमुक्त किंवा इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय किंवा उच्चवर्णीय असा काही उल्लेखांचा हे नाही. पण तरी आपण ह्या अंगाने पाहिलं, आजच्या सगळ्याच्या विषयाच्या अंगाने पाहिलं तर भटके विमुक्त तेव्हापासून आहेत, वैदिक काळापासून. आणि भारतीय संस्कृतीचा मुख्य आधार हा जर एक काढला तर आज ज्यांना आपण ह्या वेगवेगळ्या घटकांमध्ये मोजतो हे सगळे मुख्य आधार आहेत. म्हणजे वैदिक काळातलं जर हे केलं, वेदांच्या ऋचा ज्यांनी लिहिल्यात अशा महिला आहेत, ऋषी महिला, पुरुष वेगवेगळे ऋषी आहेत आणि यांचा जन्माचे उल्लेख आहेत, त्यांच्या कामाचे उल्लेख आहेत. अत्यंत प्रतिभावान अशी मंडळी आहेत ती. पुढे त्याच वेदांच्या आधाराने किंवा वेद रचना ज्यावेळी झाली असेल त्या काळातला समाज एक पाहिलं तर आश्रम व्यवस्था होती. आश्रम याचा अर्थ जो शिक्षण देण्याचं केंद्र. आणि मग शिक्षण देण्याचं केंद्र जे आहे त्याच्यामध्ये जो ऋषी आहे, उदाहरणार्थ अगस्ती किंवा वशिष्ठ किंवा गौतम, असे जमदग्नी, असे पराशर, असे ऋषींची नावं आहेत. ज्या ऋषींनीच वेदांच्या ऋचा रचलेल्या आहेत आणि त्यांचे आश्रमही आहेत. आणि या आश्रमामध्ये तत्कालीन समाजामधली मुलं ही 12 वर्ष 24 वर्ष शिक्षणासाठी येत असत. एक तप 1ली ते 12वी असा, ज्याला आज आपण 1ली ते 12वी म्हणतो, तसं पहिल्या ह्याच्यापासून ते 8व्या वर्षी काही जण येत असत, काही जण 12व्या वर्षी येत असत, काही जण 18व्या वर्षी येत असत. प्रवेश येण्याची ह्या क्रिया ज्या आहेत त्यात 8व्या वर्षी जे येतं ते ज्यांच्याकडे घरात परंपरा आहे शिक्षणाची, ते त्या घरातनं मुलगा बरोबर 8व्या वर्षी येत असे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात पाहिलं तर अगस्ती ऋषींचे जे उल्लेख आहेत वेदात किंवा वाङ्मयामध्ये, ते कुंभाराच्या घरी जन्माला आलेले. वसिष्ठांचा उल्लेख आज अत्यंत, म्हणजे वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा उल्लेख असतो. तो संघर्ष आहे त्यांच्यात. एक ब्रह्मर्षी आहे आणि एक क्षत्रिय आहे. तर तो जो संघर्ष आहे तो वसिष्ठ ब्रह्मर्षी म्हणजे काय, तर ते ब्राह्मण कुळात जन्माला आलेत का, तर नाही. त्यांची आई त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे अप्सरा वगैरे ह्या ह्याच्यातली होती. म्हणजे आज ज्याला गणिका म्हणता येईल अशा प्रकारची. त्यावेळेच्या गणिका, अप्सरा, रंभा, मेनका ह्या ज्या आहेत ह्या अत्यंत बुद्धिमान महिला आणि स्वतः अटी घालून मग विवाह करणाऱ्या अशा आहेत. तर त्यामुळे हा समाजाची नीट मांडणी आधी लक्षात घेतली तर मग भटके आणि विमुक्त त्यात कुठे आढळतात का समाजात. तर मग हे जे आज एक आश्रम काढलाय आणि ज्याच्यामध्ये दशरथ किंवा अशी मंडळी त्यावेळेचे राजे हे शिकलेले आहेत. वशिष्ठ हे दशरथाचे राजगुरू, एक क्षत्रिय. आणि पण यांची माता जी आहे ती अप्सरा कुळातली आहे. म्हणजे जिथं लग्न होत नाही, न लग्न करताही मुलं जिला होत आहेत आणि ती तिच्या मुलांचा सांभाळ करते. तसं एक खूप मोठं उदाहरण यातलं ते आहे भीष्माचं.
भीष्माचार्य असा आपण त्यांचा उल्लेख करतो. महाभारतातलं महाभारत काळ जो आहे तो 100-150 वर्षाचा काळ भीष्म पूर्ण व्यापून राहिलेले आहे. भीष्म हा नायकच आहे त्याचा. पण भीष्म आचार्य आहे. मग भीष्माचे वडील आचार्य, म्हणजे आज आपण आचार्य म्हटलं की ब्राह्मण म्हणतो. मग भीष्म आचार्य, भीष्म एक क्षत्रिय आहे. मग क्षत्रियांमधनही आचार्य होत होते असा तो काळ आहे. दलित शूद्र ज्याला म्हणलं तर त्यातनंही आचार्य होत होते असा तो काळ आहे. मग दलित शूद्र आचार्य कोण आहेत? तर जो गौतमांच्याकडे शिकायला आला असा सत्यवती, सत्यवान जाबाली. तर सत्यवान हे गौतमाने दिलेलं नाव आहे, पण जाबाली हे त्याच्या आईचं नाव आहे. त्यामुळे जाबाली ही कोण होती? ती पण गणिकाच होती. आणि ती आज या गावी, उद्या त्या गावी, परवा त्या गावी काही कामं करायची आणि जायची. त्यामुळे जाबाली गौतमांच्या आश्रमात आल्यानंतर गौतमांनी सगळ्यांना विचारलं, तुमचं गोत्र काय, तुमचं गोत्र काय. तसं जाबालीलाही विचारलं. जाबालीला गोत्र सांगता येईना. मग गोत्र सांगता येत नाही म्हणले, तुझे वडील काय करतात? ते वडिलांचं नावही सांगता येईना. त्यांनी आईचं नाव सांगितलं. मग ते गौतम म्हणले की तू आईकडे जा आणि आईला विचारू नये, कारण तुला मला शिकवायचं असेल तर तुझी परंपरा मला कळली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुलाची परंपरा अधिक जाणून घेतली जायची. हा कुठल्या कुळातनं आलाय, कुठल्या भागातनं आलाय, याच्याकडचं पूर्व ज्ञान काय आहे घरातलं, ते ज्ञान समजून घेऊन मग त्याला आता शाळेतलं, आश्रमातलं ज्ञान शिकवलं जायचं. जाबाली आपल्या आईकडे आला. आई भटकंती करत होती आणि मग तो तिला भेटल्यानंतर ती आई म्हणली की अरे तुझा जन्म कुणापासून झालाय मला सांगता येणार नाही, कारण माझी रोजची रात्र कुणाबरोबर जाते, त्यामुळे तुझा जन्म कुठल्या ह्याच्यापासून झालाय, तुझा बाप कोण, वडील कोण, पिता कोण, हे नाही सांगता येणार. तुझी आई मी आहे आणि त्यामुळे तुझं नाव जे आहे जाबाली, ते मला तू ऋषींना सांग, गुरुवर्यांना सांग की जाबालीचा मुलगा आहे. जाबालीचं नाव लावणारा पहिला तो आहे. असं म्हणजे आपल्या आईचं नाव लावणारा. कुंतीचा कौंतेय आहे. राधेचा राधेय आहे, म्हणजे कर्ण. असं मातेचं नाव लावण्याची परंपरा महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून सुरू झालेली आहे. आता कायदाच केलेला आहे की आता प्रत्येकाच मुलाचं किंवा मुलीचं नाव आधी त्याचं नाव, मग आईचं नाव, मग वडिलाचं नाव आणि मग कुळ नाव. ही परंपरा रामायण महाभारताच्या पासूनची आहे. भारतामध्ये एकदम कुणी असा ज्ञानी होऊन आभाळातनं पडलाय असा नाही, तो इथेच जन्माला आला. मग कोण होते प्राचीन भारतामध्ये सर्वात राहणारे? कोण होते आज ज्याला मूळ निवासी म्हणून संबोधलं जातं? तर सगळे मूळ निवासी होते, सगळे आदिवासी होते, सगळे शूद्र होते. समाजातला सगळ्यात मोठा घटक प्रमुख महिला प्रधान असल्यामुळे महिला हे करत होत्या आणि हे युद्ध करायचे, हे याचं संरक्षण करायचे, टोळी असायची. त्यामुळे यांचं सुद्धा भटकंतीचा जन्म जो आहे तो आज इथे शेती केली, 12 महिने पुरेल असं धान्य नसायचं. मग ती शेती केलेली, मग पुढे जायचं, दुसऱ्या ह्याच्यावर जायचं, तिसऱ्या ह्याच्यावर जायचं, असं वर्षभर एका विशिष्ट भागामध्ये भटकत राहायचे लोक कुटुंबासहित. आता यांच्या जाती कुठल्या होत्या? हे नंदीवाले होते का, आणखी काशी कापडी होते का, का शिकलकरी होते का, पारधी होते? ही नामं जी आहेत ही खूप उशिरा लावली गेलेली आहेत. वैदू होते का, असे नाही. हे सगळे एकाच प्रकारचा समाज वेगवेगळ्या भागामध्ये जन्माला आलेला आहे. मग केरळकडे काही आहे, तामिळनाडूकडे काही आहे, महाराष्ट्रात आहे, उत्तरेकडे गेले गढवाल वगैरे भागात आहेत. अगदी काश्मीरच्या वरच्या भागात गेलं तर गुज्जर म्हणून जमात येते, ती अगदी मध्य आशियातून भारतामध्ये ते गढवालपर्यंत जाते, डेहराडून पर्यंत जाते. 6 महिने भारतात चरत जनावरं घेऊन येतात, पुन्हा आपापल्याकडे. तर हे सगळे जे आहेत हे भारतीय संस्कृतीमध्ये आद्य म्हणजे आदिवासी असा शब्दप्रयोग जो केला जातो, तो आदी हा शब्द जो आहे हा संस्कृतच आहे.
अच्छा. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला मधल्या कालखंडात की आदिवासी म्हणजे इंग्रजांनी दिलेला शब्द नाही. मूळ निवासी हा त्याचा भाषांतरित आहे, पण आदिवासीच आहे. आदि शंकराचार्य, अच्छा. आदि शंकराचार्य, आद्य शंकराचार्य संस्कृत मध्ये बोली भाषेमध्ये आदि शंकराचार्य झालं. म्हणजे छापलेलं सुद्धा शंकराचार्यांचं प्रतिमा असेल तिथे आदि शंकराचार्य लिहिलेलं. त्यामुळे आदि हा संस्कृत मधनं आलेला शब्द आहे. आदि म्हणजे मूळचा. तर भटके विमुक्तांच्या जाती जेवढ्या आहेत ना, त्या सगळ्या ह्याच्यात या एक एक कलेचा वापर आहे. अच्छा. एक एक कला, बोलण्याची कला आहे. प्रत्येक दारात जाऊन बोलायचं, रामायण महाभारताच्या कथा सांगायच्या, गीतं सांगायची, अशी एक आहे. दुसरे त्या घराण्याची कुळकथा, अगदी रामायण महाभारतापासूनचे सगळे घराण्याची कुळकथा सांगायची. तिसरे आहे ते वैदू आहेत. हे वैदू आहेत ते औषधं द्यायचे, नुसते औषधं द्यायचे नाहीत. तर तुझी आजोबाला कुठला आजार होता, आजी कशी होती, तुझ्या चुलत्यांचं काय होतं, पणजोबा कसे होते, पणजोबाचे पणजोबा, पणजोबाचे खापर पणजोबा कसे होते, 500,000 वर्षाचा इतिहास त्यांच्या डायरीमध्ये, पोतडीमध्ये नावानिशी लिहिलेला असतो. त्यामुळे त्यातनं फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आली. आता फॅमिलीचा डॉक्टर का आता राहिली नाही फॅमिली डॉक्टर, पण एक 40 वर्षापूर्वीपर्यंत फॅमिली डॉक्टर होते. एक डॉक्टर, त्याच्याकडे आजोबा पणजोबा पासून त्याला माहिती असतं की यांच्याकडे काय आहे. वैदूची जी परंपरा होती. तर आपल्याकडे 64 कला आहेत, 18 बलुतेदार आहेत, 18 पगड जाती, पगड म्हणजे पगडी, 18 जातींच्या व्यवसायाचा परिचय व्हावा अशा पगड्या आहेत. पुणेरी पगडी म्हणजे काय, ती पोपटपंची, धर्मग्रंथ वाचन करणारे असे जे आहेत त्यांची ती आहे. मग फुलेंची पगडी आहे, शेतीमध्ये काम करणारे आहेत. फुलेंची ही पगडी आता आली, ती पगडी नाहीये, ते पागोट आहे. हा, तुकाराम महाराजांचं पांढरं आहे ते पागोट आहे, बांधलेला रुमाल आहे तो. पण आता रुमाल बांधता येत नाही म्हणून त्याच्या पगड्या तयार झाल्या, असं ते पगडी घातलेली आहे. या सगळ्याचा भटके मुक्तांशी संबंध आहे. 5व्या-6व्या शतकापर्यंत एक वेगळ्या प्रकारची भटकंती करणारा वर्ग होता. संपूर्ण युरोप खंड आहे आणि भारत आहे. भारत, चीन मध्ये सुद्धा वेगवेगळे ऋतू आहेत, पण भारतासारखे ऋतू जगात अन्यत्र कुठेही नाही. भारतापासून खाली आलं श्रीलंकेत 2च ऋतू आहेत, पावसाळा आणि हिवाळा. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, उन्हाळा असे 6-6 महिने पाऊस पडतो. ब्रह्मदेशामध्ये सुद्धा तसंच आहे. मग भारतात का असं आहे, तर हिमालयाच्या मोठ्या रांगेमुळे भारताची नैसर्गिक हे झालेली आहे. उत्तरेकडनं येणारा जो थंड हवेचा झोत आहे, वारा आहे, ते त्यांनी थांबवलं. आणि मग पर्वताच्या याच्यापर्यंत येणारे जे आहे ते समुद्रावर येणाऱ्या वाऱ्यांमुळे इथे पावसाची ऋतुचक्राची निर्मिती झाली. मग हे ऋतू 6 ऋतू किंवा 12 ऋतू अशा ऋतूंची निर्मिती झाली. आणि मग वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या प्रकारची निसर्गाचं दृश्य दिसू लागलं. भटकंती करणारा समाज ज्या वेळेला होता त्याच्या लक्षात आलं की इथे पाऊस जास्त पडतो, इथे पाणी चांगलं आहे, इथे जमीन आहे, हे नद्या चांगल्या आहेत. मग तो स्थिर होत गेला. काही समाज, काही स्थिर झाले, काही भटकत राहिले. त्या भटकंती करणाऱ्यांमध्ये जो सूत कातणारा, रेशीम तयार करणारा, रेशमाची वस्त्र करणारा, लोकरीची वस्त्र तयार करणारा, आणि अगदी अंतिमतः म्हणजे ह्या 4-5 हजार वर्षात कापूस लावून, कापूस म्हणजे कॉटन तयार करून त्याचं वस्त्र विणणारा, असे भटकंतीच्या ह्याच्यातला खूप मोठा प्रवास आहे. रेशीम, लोकर आणि हे. आता लोकर म्हणजे आधी रेशमाचं कळलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जे मेंढ्या हे करतो त्या मेंढ्यांच्या शरीरावरही तसेच धागे आहेत, ते कापले तर जलद गतीनं वस्त्र होऊ शकतं. हे काढायला वेगळा वेळ लागतो, ते वाढायला वेळ लागतो. आणि मग मेंढपाळ हा भटकंती करणारा, त्याला धनगर म्हटलेले.
धनाचं आगर. म्हणजे एकूणच या समाजाकडील जे ज्ञान होतं, औद्योगिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा, ऋतुचक्राची परंपरा, या सगळ्याचा अभ्यास असणारा आणि समाजाच्या सर्व गरजा भागवू शकेल असा आहे. औषध पाणी, वेगवेगळ्या कला, गायन, वादन, नृत्य, असं सगळं ह्या भटके विमुक्त समाजातल्या एक एक जातीकडे एक एक ज्ञान. हे ज्ञान किती उच्च प्रकारचं आहे म्हणजे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे आता आपण जी उदाहरणं बघितली वेगवेगळ्या त्याची, तर हे किती उच्च प्रकारचं. यातलं उच्च प्रकार जर शोधायचा झाला तर आधी कनिष्ठ प्रकार काय तो समजून घ्यावा लागेल. अच्छा. कनिष्ठ प्रकार म्हणजे ज्याची प्रतवारी उच्च नाहीये. तर अजंठा आणि वेरूळ याच्यामध्ये पाहिलं तर 7व्या 8व्या 5व्या 6व्या 7व्या शतकातलं ती निर्मिती आहे. 2 शतकं निर्मिती चाललेली आहे. 2 शतकं म्हणजे 200 वर्ष निर्मिती आहे. आणि 200 वर्षामध्ये याच्यात फरक नाही दिसत अजंठामध्ये. एवढी आहेत मूर्ती, अंग यष्टी सगळी जी आहे ती, स्त्रिया पुरुष, वस्त्र, कानातले अलंकार आहे. अभ्यास केल्यानंतर लक्षात की समाजात जे त्यावेळेची समृद्धी आहे ती सगळी त्याच्यात दिसते. मग ही समृद्धी करणारा कोणता वर्ग आहे? शिल्पकारांनी हे शिल्प हे केलेले आहे. याचा अर्थ शिल्पकार करणारी आजची जात कोणती आहे? दगडामध्ये हे करणारी. आज आपल्याला शिकवताना सांगितलं की भारतात स्त्रियांना आणि दलितांना, बहुजन समाजाला ब्राह्मणांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं, म्हणजे शिक्षण दिलंच नाही. जर ते खरं मानलं तर मग ब्राह्मणांनीच ही छन्नी हातोडी घेऊन कोरलेली असेल. मग छन्नी हातोडी ब्राह्मणाला वापरताही येत नाही. किंवा वस्त्र आहेत, मग सगळी ब्राह्मणांनीच वस्त्र तयार केली असेल, रेशमी विशमी सगळी. एवढा ब्राह्मण वर्गही नाही. मग याचा अर्थ एक तर हे ब्राह्मणांनी केले असं म्हणलं पाहिजे, किंवा हे ब्राह्मणांनी न करता ज्या ज्या जातीकडे जी कौशल्य आहेत त्यांनी हे केलेले आहे. जवळजवळ 32 कलांचा आविष्कार त्याच्यात आहे. म्हणजे 32 जातींचा आविष्कार आहे त्यात. म्हणजे 32 ज्ञान शाखांचा आविष्कार आहे. ज्याला जात म्हणलं जातं ती ज्ञान शाखा आहे. एका जातीमध्ये एक प्रकारचं ज्ञान. मग त्यातलं मुख्य काय आहे? अजंठा मधलं मुख्य आहे ते शिल्प आहे. मग शिल्प कसं आहे? तर शिल्प छन्नी हातोडीने केलेलं आहे. छन्नी हातोडी साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरली छन्नी तर तिची धार बोथट होते. मग अजंठा जर घेतलं किंवा वेरूळ घेतलं तर अजंठा जवळजवळ 3 किलोमीटरचा असा डोंगर येतो. सगळा म्हणून 6 किलोमीटरचा आहे वरती चढून. आणि या 6 किलोमीटर परिसरातल्या ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये एका कालखंडात सुरू काम झालेलं आहे. एक खोदायला सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याची जी आखणी पाहिली तर एक मूर्ती खोदायला किती काळ लागला असेल? 2-4 महिने लागले असतील. अशा हजारो मूर्ती आहेत. आणि इतिहास असं सांगतो की हे 2 शतकं काम चाललेलं आहे. 25 वर्षाची एक पिढी धरली तर 4 पिढ्या होतात 100 वर्षात, म्हणजे 8 पिढ्या. आता काही जण सांगतात आमची छत्रपतींची 13वी पिढी आहे. म्हणजे 4 ते 12 300 वर्षाचा कालखंड आहे असा. तर हे 200 वर्षाच्या कालखंडामध्ये 8 पिढ्या झाल्या. 8 पिढ्या कुठल्या महाविद्यालयात शिकल्या? ऑक्सफर्ड मध्ये गेल्या होत्या का बीजिंग मध्ये गेल्या होत्या? कुठे गेल्या? आणि मग त्यांना ही छन्नी हातोडीनी दगडामध्ये कोरण्याचं कला, ही काय कला आहे? तर भूमितीचं ज्ञान आहे. अजंठाच्या त्या ह्याच्यामध्ये यमगरवाडीची सहल नेली होती आम्ही आणि सगळ्या प्रकारची भटके विमुक्तांची मुलं होती. एक मुलगा होता त्यात, पहिलीला आलेला मुलगा. त्याला आम्ही करमाळ्यातनं आणलेलं होतं. आडनाव त्याचं लष्कर आहे. आणि मग तो जो मुलगा आहे त्याला आणायला गेल्यानंतर त्याच्या आजीनी त्याला करदोडा बांधला आणि त्याला पिशवी बांधली आणि पिशवीत काहीतरी होतं.
तिने त्याला सांगितलं मुलाला, नातवाला, हे कोणाला दाखवू नको आणि कधी काढून ठेवू नको, हा तुझा देव आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि मला त्या मुलाने प्रश्न केला. वैभव संपन्नतेचा एक दृश्य आणि आविष्कार हा त्या मुलाने प्रश्न केला की काका हे कुणी बांधलं असेल. बांधलेलं म्हणला तो आणि लगेच त्यांनीच दुरुस्त केलं की हे कुणी खोदलं असेल. तर आता आपल्याला विचारलं, आपण शिकलेलो असतो, त्यामुळे शिक्षण म्हणजे पुस्तकातनं शिक्षण आलेलं असतं. तसं मलाही शिक्षण पुस्तकातनं मिळेल. मी शोधायला लागलो मनात की आपल्याला असे दगडामध्ये अजंठा वेरूळ खोदणारे कोण होते, कुठले ह्याचे होते, मग ते वाकाटक होते का चौल होते का सातवाहन होते, असं मी आठवायला लागलो. आणि आठवता आठवता एका मुद्द्यावरती आलो, चामुंडराये करवी गेले. मग चामुंड नावाच्या राजाने करवून घेतलं, म्हणजे कुणी केलं हे नाहीये. असं मी थोडासा, ज्याला दिग्गुण म्हणतात किंवा संभ्रमात पडलो असं, त्याने उत्तर दिले, हे आमच्या लोकांनी केलं असेल. आणि मला तोपर्यंत असं वाटायचं की आपण यांना शिकवायला आलेलो आहे, आपण यांना ज्ञान द्यायला आलेलो, आपण यांना शाळेत शिकवतोय, किती गरीब बिचारे आहेत आणि किती त्यांची वाईट अवस्था आहे आणि आपण हे करतोय. पहिला धडा म्हणजे यमगरडी सुरू झाल्यानंतर एक 5-6 महिन्यात ती सहल काढलेली. पहिला धडा यांनी येईल आणि तो म्हणला आमच्या लोकांनी केला. तसं अजंठा वेरूळच्या संपूर्ण रचनेमध्ये भूमितीचं ज्ञान आहे, शरीरशास्त्राचं ज्ञान आहे, शिल्पकलेचं ज्ञान आहे, खनिज काय आहेत त्याचं ज्ञान आहे, छन्नी हातोडीचं ज्ञान आहे. मग लक्षात असायला, अरे छन्नी हातोडी एवढ्या एका वेळेला हा 5-6 किलोमीटरचा डोंगर खडक खोदायला किती माणसं लागली असतील, एका काळात झालेला आहे तो. मग किमान 2-3 हजार लोक असणार, वाटून घेतलं असणार, इथून मी, इथून पुढे तू, तिथून. सगळा इतिहास आहे. बुद्ध काळ आहे तो, बुद्धाचे म्हणजे मुख्य गुहा आहे ना, त्याच्यात बुद्धाचं शिल्प आहे, तथागताचं झोपलेलं, म्हणजे महानिर्वाणाचं. अप्रतिम आहे, बारीक सारीक कक्षुष, डोळ्याच्या कडा, इथे गालावरची खळी आहे, ओठ आहे, ओठाच्या इथली खळगे आहेत, असं कानाची पाळी आहे, त्याच्यामध्ये वस्त्र आहे, हात असा आहे, याच्या एका कुशीवर, डाव्या कुशीवरचं शिल्प आहे ते, हाताच्या या शिरा आहेत सगळ्या, नाकाच्या आहेत, पापणीचा अर्धोन्मिलित म्हणजे अर्धवट उघडलेली पापणी, जणू जिवंत आहे. आणि ते आहे महानिर्वाणाचं, म्हणजे आत्ताच नुकतंच प्राण गेलेले आहेत, असा बुद्धाचं शिल्प दगडात कोरलेलं आहे आणि छन्नी हातोडीने खोदलेलं आहे. 7व्या-8व्या शतकात खोदलेलं आहे. 6वं शतक आणि इसवी सन पूर्व 6वं शतक, इसवी सनाचं 6वं आणि इसवी सन पूर्व 1200 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या तथागताची कहाणी ऐकून जसच्या तस चेहरा, कपाळाचे सगळे भाग, शरीराचे सर्व अवयव, वस्त्र आहे असं, ते वस्त्र ही जी आहे असं वस्त्र असं येऊन खांद्यावरनं असं मागे गेलेले, त्याच्यात चुण्या आहेत सगळ्या, कमरेचं वस्त्र आहे, पारदर्शकता जी आहे त्यातनं, त्या वस्त्रातनं छातीचे अवयव दिसत आहेत, बारीक टोकदार त्याची. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात असं आलं, हे त्या मुलांनी दाखवलं मला. तोपर्यंत काय आम्ही असं पाहत पाहत जातो, निरीक्षण काय पाहायचं, जायचं पुढे, सगळे तसेच जातात. मी तर 3 वेळा गेलेलो होतो सहलीच्या निमित्ताने. याने मला दाखवलं आणि तो म्हणला की काका हे बघा, काका हे बघा, काका हे बघा, कसं आहे बघा. आणि मग लक्षात आलेलं, छन्नी हातोडी ही केवळ गावंढळ म्हणजे काय घिसाड्यासारखं काय करतो, अशा शाळेत घेऊन आले ना पहिली पिढी, काय ते मारामागासारखं, काय डोक्याला तेल नाही लावलं की मारणीसारखे केस, म्हणजे आता ती राहिली नाही. पण मराठी भाषेमध्ये ह्या प्रकारचे वाक्प्रयोग होते, त्याच्या मागे गेलं तर हे काही दिसत नाही. यांच्याकडे या ज्या कला आहेत किंवा या ज्या हे ज्ञान आहेत, म्हणजे ज्ञान आहे, ही ज्ञान आहे, ते भूमितीचं आहे, ते सौंदर्यशास्त्राचं आहे. ते एक मोठे विद्वान होऊन गेले, सौंदर्यशास्त्रावरती ग्रंथ लिहिला, पाटणकर, राभा पाटणकर.
त्यांनी अपूर्ण क्रांती म्हणून एक ग्रंथही लिहिला. इंग्रज लवकर गेले भारतातनं. ते जर लवकर गेले नसते तर क्रांती पूर्ण झाली असती आणि भारत आधुनिक झाला असता असं त्यांनी मांडलेलं आहे. त्याला मी खोडून काढलं त्यांच्या घरी जाऊन चर्चा करून. तर त्याचं हे काढलं तर या भटक्या विमुक्तातल्या असंख्य जाती हा एक टप्पा खोदण्याचा. त्याला लागणारी छन्नी आहे. छत्तीसगड लागून आहे पलीकडे. नांदेड झालं की छत्तीसगड. तिथून लोखंड, कच्चं लोखंड तिथपर्यंत आणलं असेल. त्याला स्टेनलेस स्टील बनवलं असेल. स्टेन म्हणजे काय? गंज. स्टेनलेस गंज विरहित लोखंड, ते स्टेनलेस स्टील. स्टील म्हणजे लोखंड. ते बनवलं असेल आणि मग त्याच्या अशा हे बनवून आणून दिलेले आहेत. त्या तोडून ते घिसाडी तिथे आहेत, ते गाडी लोहार तिथे आहेत, ते शिकलकरी आहेत. अशा असंख्य, शिकलकरी आत्ताची जमात आहे गोविंद सिंगांच्या याच्यातली. अशा असंख्य जाती. मग लक्षात येतं या सगळ्याला लेपन केलेले प्लॅस्टर आहे. आता जसं दिसतं तसा दगड नाही येतो, दगडावरती प्लॅस्टर केलेलं आहे. ते लेपन कशाचं आहे त्याचं ज्ञान मला पुढे मी शोध घ्यायला लागलो. मग एक एक जातीचा शोध घ्यायला लागलो की याच्यावर रंग काढलेले आहे, चित्र दिले, रंग दिलेले आहे. 700-800 वर्षापूर्वी रंग कुठून आला? एशियन पेंट आत्ताची 100 वर्षाची आहे. मग हे एशियन पेंट, एशियन याचा अर्थ एशियन ह्याच्यातच सगळं आलं, ते भारतीय रंग. मग हे एशियन पेंट कुठून आले? कारण विदेशात जात होतं ना ते, त्यावेळी हे कुठून आले? एशियन म्हणजे भारतात आलेले रंग आहेत. ते कंपनीचं नाव झालं एशियन पेंट. म्हणलं हे कुठून आले असतील काय? मग शोध सुरू झाला. आपण दुकानात जातो, रंगाची गॅरंटी नाही असा फलक लावलेला असतो. म्हणजे जे नायलॉन आणि सगळी कपडे आहेत त्याच्यात सुद्धा त्यांनी रंगाची गॅरंटी नाही. आणि अजंठा वेरूळ मधली आता जवळपास 2000 वर्ष झाली, त्याच्याही आधीच्या 1200 वर्ष आधीचा इतिहास त्यांनी कोरलेला आहे जसाच्या तसा. त्यानंतर आणखी 1000-1500 वर्ष झाली, रंग जसेच्या तसे आहेत. मग हे ज्ञान टाकाऊ कसं? आणि मग हा समाज ब्राह्मणांनी ज्याला शिक्षण दिलं नाही हे तरी खरं कसं? याचा अर्थ यांची शिक्षणाची परंपरा आहे. आणि मग ती भारतीय शिक्षण परंपरा, भारतीय संस्कृतीची परंपरा, कुटुंबाकडून कुटुंबाकडे पुढच्या पिढीकडे जाणारी परंपरा, भूमितीचं ज्ञान, रंगाचं ज्ञान, रंगाचं रंगारी, शिल्पकलेचं ज्ञान, शिल्पकलेवरती ग्रंथ झाले, नाटकाचं ज्ञान, नाटकावरती ग्रंथ झाले, भूमितीचं ज्ञान, भूमितीवरती ग्रंथ झाले, घुमट बांधण्याचं ज्ञान आहे, कमानी बांधण्याचं ज्ञान आहे. अशा शेकडोनी ज्ञानाच्या शाखा भारतात, ज्ञान शाखा झाल्या, तेवढ्या जाती झाल्या. त्यामुळे वैभव संपन्न भारताच्या संस्कृतीचं दर्शन हे भटके विमुक्तांच्या आजच्या अत्यंत ज्याला अवशेष रूपामध्ये आढळते. रस्त्याच्या कडेला आहेत धनगर, रंगावर कपडे नाही, खायला नाही, व्यसनाधीन झाला समाज, रंगाऱ्यांचा उद्योग बंद झाला, कारखान्यात रंग तयार व्हायला लागले, ते रंग तयार करायचे, चुना तयार केला जायचा. कातकरी समाज आहे, ज्याला आदिवासी म्हणतो, ही भटकंतीच आहे. काताचे हे लावायचे, रांधण लावायचे कोकणामध्ये, भट्टी असायची, त्यात कातात त्या खैराच्या झाडाच्या साली काढायच्या, त्यात टाकायच्या आणि चुना टाकायचा आणि मग तो काताच्या वड्या तयार व्हायच्या. तो कातकरी. संपूर्ण भारतात सर्व जातीत, सर्व ह्याच्यात पान खाण्याची मोठी हे असायची. पान एक सभ्यता होती ती. आणि या ज्ञानाचा पुढे राष्ट्र संवर्धनासाठी कसा उपयोग होऊ शकतो? हा राष्ट्र संवर्धनच झाला ना. अहो, ज्याला नुसती शिल्प काढायची, तो इतिहास त्यांनी 1000 वर्षापूर्वीचा इतिहास दगडामध्ये कोरला. हे राष्ट्र संवर्धन आहे. जो जो बघायला लागला, बुद्ध कुठे होऊन गेला? नेपाळ त्या सीमेवर. आणि अजंठा हे इथे आहे महाराष्ट्रात. इथे कारलं भाज आहे लोणावळ्यात. म्हणजे संपूर्ण भारतात जैन, हम्पीच्या ह्याच्यात गेलं तर रामायण महाभारत आहे. सर्व देशभरात कुठलाही पंथ त्या त्या काळातला असेल, वैष्णव असेल, शैव असेल, त्या त्या ह्याच्याप्रमाणे देणारा, शिल्पकाम देणारा आहे. ही राष्ट्र बांधणी आहे, प्रवास आहे त्यांचा. भटके विमुक्तांनी भाषांचा प्रवास केलेला आहे. त्यांच्या प्रवासातनं सर्वत्र भाषाही गेलेल्या आहेत. त्यांच्यात प्रवासातनं रामायण महाभारत कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले. त्यांच्यात प्रवासातनं भाषेतल्या म्हणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या.
त्यांच्याच प्रवासातनं इकडचा चांगला माल तिकडे गेलेला आहे, तिकडचा चांगला माल इकडे आलेला आहे. त्यांच्याच प्रवासातनं तिकडे मोहम्मद घोरी आला आणि त्यांनी आता तक्षशिला नष्ट केलं. हे इथे पुण्याच्या जवळ आळंदीमध्ये समाधीला ज्ञानेश्वर माऊलींच्या ती मोठी शिळा लावत होते नामदेव महाराज. त्यांना कळलं, मग नामदेव महाराज तिकडे गेले. संत नामदेव शिंपी समाजातले, म्हणजे गळ्यात एक हे टाकून कात्री घेऊन कापड कापायचं आणि माप घ्यायची प्रक्रिया, त्यांनी देशाचं माप घेतलं. हे कशातनं आलं? भटके मुक्तांच्या ह्याच्यातून कळलं. या जातींची म्हणा किंवा ह्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही काम करत होता, जेव्हा ह्यांच्यामध्ये राहून त्यांच्या संवर्धनासाठी काम करत होता, तर मग तेव्हा तुमच्या समोरची काही आव्हानं आलीत का? आव्हानं म्हणजे असं आहे की प्रत्येक जात एक त्यांची बांधणी वेगळी आहे. त्या बांधणीच्या आतमध्ये कुणाला प्रवेश नाही. मग गप्पा मारण्यापुरतं बोलतील, नंतर त्यांना काही खाजगी बोलायचं असेल तर प्रत्येकाची एक वेगळी भाषा आहे, लिपी आहे, गुप्त लिपी, लिखाणाची चित्रलिपी, हावभावची लिपी आहे. असं करतील हे धनगरी ओव्याचे आहेत ते आहे की समोरच्याला सांगायचं हा कोण आहे माणूस, बोललं की त्याला राग येईल किंवा ओपन होईल. म्हणून मग खाणाखुणांची लिपी आहे, ओठांची, खाणाखुणा आणि ओठांची, म्हणजे आज जी मुख्यांची भाषा बातम्या देतात ना, तशी भाषा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, हे मला कळायचं नाही. आणि मग मी विचारायचं, ती लहान लहान मुलं जी यमगरड इथली आहेत, ती काका तुम्हाला माहिती आहे का, तो तुमच्याविषयी सांगत होता, हा दाढीवाला आहे ना, हा लबाड आहे, हा पोलिसांना माहिती सांगेल, हा सरकारचा माणूस आहे. असं मुलं त्यांच्या भाषेतलं जे आहे ते मला नंतर सांगायचे, असं त्यांनी सांगितलं. मग लक्षात आलं, मग काय भाषा आहे, मग भाषा शिकायला लागलो यांच्याकडनं. मग यांची शिकता वडार भाषा आली, मग ती लमाणांची भाषा आली, वैदूंची भाषा आली, तेलुगू. आणि मग या सगळ्या भाषांचं हे जे आहे, म्हणजे संकट नाही मला असं आहे की आपल्याला, अरे हे असे आहे का, आपण शिकत गेले. भटके विमुक्तांच्या भाषांचा हे केला. तेलुगू भाषिक वडार आहेत, मरियावले कानडी भाषिक आहेत, कैकाडी कानडी भाषिक आहेत, कैकाड्यांची आणखी एक भाषा आहे, वडारांची आणखी एक भाषा आहे गुप्त, म्हणजे थोडा फरक करायचा. पारध्यांची वाघरी भाषा आहे, म्हणजे मारवाडी गुजराती भाषा आहे. लमाणांची, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे आणि जगण्याची जीवनशैली वेगळी आहे. त्यांचं त्या भागातनं आलेलं जे काही आहे, रंगाविष्कार वेगळा आहे, कपड्यांचे आविष्कार वेगळे आहेत. म्हणजे यामुळे मी सुद्धा विविध रंग, विविध प्रकारचं मांसाहार सोडला, म्हणजे मांसाहार मी घेत नाही एवढा दोष सोडला, तर बाकी त्यांच्या सगळ्या गोष्टी मी अंगीकारल्या बसून. गेल्या 5-10 हजार वर्षाचं न्याय देण्याची परंपरा भटके विमुक्तांच्या मध्ये जिवंत राहिली. भारतीय न्याय परंपरा, भारतातल्या भटके विमुक्तांनी भारतीय धर्म जे सगळे झाले ते जगभर पोचवले, भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवले. त्यामुळे अखंड भारत, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, असा सगळा जो भाग आहे, हा कंबोडिया, लाओस, मलेशिया, सगळे याच्यामध्ये आज सर्व उत्खनन जी चालली आहेत, त्यात जे जे सापडते ते भारतीय शिल्प, भारतीय तत्वज्ञान ह्याचेच आधार सापडतात. हे सगळं जर काढलं तर हे कुठल्या काळात गेले, तर मग आपल्याला पुन्हा 12व्या शतकाच्या आधी किंवा इंग्रज येण्याच्या आधी किंवा इस्लाम येण्याच्या आधीचा काळ काढला तर या भटक्या विमुक्तांनी हा संपूर्ण प्रवास केलेला आहे. तत्वज्ञान, धर्म, शिल्पकला, लेखन कला, बोलण्याची कला, सर्व प्रकारच्या कला ज्या भारताला एकसंघ बांधून ठेवल्या आणि भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार केला. यांच्यासाठी आपण ज्या काही संस्था आहे, म्हणजे यमगरवाडीचा प्रकल्प असेल किंवा गुरुकुलम असेल, त्यानंतर आता समरसता मंच असेल, तर ह्याचा नेमका प्रवास कसा होता आणि आजच्या काळामध्ये त्याचं बदललेलं स्वरूप कसं आहे? भटक्या विमुक्तांचं काम ज्यांनी आधी केलं त्याच्यामध्ये ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्या आंदोलनात्मक होत्या. अच्छा. अस्मिता दर्शनाच्या होत्या,
शक्ती प्रदर्शनाच्या होत्या. बिराड वाजलं मोर्चा. हम्म. खूप मोठं कष्टदायक आहे ते, लोकांना एकत्र करणं, एकत्र नेणं आणि दिल्लीला घेऊन जाणं, तिथे मोर्चा काढणं, मुंबईला घेऊन जाणं, मोर्चा काढणं. आता पांढऱ्या फेक गाड्या पुढारी देतात, त्यात सगळे भटके कोंबले जातात आणि घेऊन जातात. या काळामध्ये हे मोर्चे काढले गेले, अत्यंत कष्ट आहे. भटकंती करणार कुठे आहे, काय कळत नाही. धनगर कुठे शोधायचे, ते शोधायला लागायचे. असा तो काळ आहे. त्या काळातच आपलं कामही सुरू झालं. भटकेमुक्त समरसता म्हणजे भटकेमुक्त विकास परिषदेच्या ह्या तांड्या तांड्यापर्यंत जाणं. एसटीनी प्रवास होता. इथून सोलापूरला जायचं. मग कळायला लागलं की वेगळे तालुके आहेत, त्या तालुक्यांच्याकडे जायचं. मग मोटरसायकल मेटी घ्यायची, ती पुन्हा कुठतरी सोडून द्यायची. ती चोरल्या जात नसत, पण चोरायला माणसं पाहिजे. कुठतरी झाडाला लावायची आणि डोंगरात इथे तांडा आहे, इथे हे आहे, इथं पारध्यांची वस्ती आहे, इथे नंदीवाल्यांचे, इथे वैदूंचे, अशा वस्त्या शोधून मराठवाडा, कर्नाटक, मध्य भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात किती हिंडलो याची गणना नाही. मग त्या कामातनं असं लक्षात आलं की आपल्याकडे माणसंच नाहीयेत. संघाकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, पण ह्यात येऊन काम करेल असा वर्ग नाही. मग जिथे जिथे गेलो आणि मग तिथे तिथे त्यांच्या समस्या ऐकल्या. सोलापूरच्या बाहेर नंदीवाल्यांची होती, मरियाईवाल्यांची होती. मुंबईत गेलो, मरियाईवाल्यांच्या वस्त्या होत्या. त्यांच्या गेल्यानंतर ते म्हणले की आम्हाला काही ते नाही, आम्हाला पोलीस अडवतात, चोर म्हणून पकडतात, पारधी चोऱ्या करतात, बेरटरामजी करतात आणि सगळे सुशिक्षित लोकही चोऱ्या करतात, पकडतात आम्हाला. आम्हाला राहायला जागा नाही, आम्हाला आता उतरायचं झालं तर उतरायला जागा नाही. आता पिंपरी चिंचवड एवढं विस्तारलंय. आम्ही जिथे राहत होतो बिजली नगरला, त्याच्या मागे धनगरांची पालं यायची, मरियेवाल्यांची पालं असायची. हे चिंचवड गाव आहे, चापेकर चौक. चापेकर चौकाच्या पुढे झोपडपट्टी, ती झोपडपट्टी व्हायच्या आधी सगळी पालं तिथे उतरायची. महिना 2 महिने राहायचे आणि जायचे. सगळीकडे वस्ती झाली. आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये एकही मैदान नाही राहिलं. पुण्यात मैदान नाही राहिलं. पण पिंपरी चिंचवड, पुणे, मग असं करता करता चाकण, मैदानच नाही. मेंढरांना घेऊन उतरतील असे. मग रेल्वेची जागा, एसटी स्टँडच्या कडेला, असं जिथे तिथे उतर. ह्या समस्या ते मांडायला लागले. मग मी म्हणलं की आता मी सुरुवातीला जायचो, चला आपण जाऊ. मग कलेक्टरला भेटायचो, तहसीलदारला भेटायचो. 1, 2, 3 वर्ष अशा भेटीगाठी करताना लक्षात आलं किती ठिकाणी जाणार. रोज नवीन गेलं की तिथे नवीन समस्या असायची आणि ते परत तिथे जाऊन भेटायचं. मी, महादेवराव गायकवाड, मधुसूदन भटकर, चंद्रकांत गडेकर. पण मी नोकरी करणार नव्हतो, मी हेच काम करत होतो संघाचं. हे नोकरी करणारे होते. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आता ह्यांना काही रोज रजा नाही मिळत. बरोबर. शनिवार रविवार फक्त जाणं, त्यातही नाही, त्याला अडचण आली त्या वेळेला गेलं पाहिजे. मग एका याच्यामध्ये मी एकाला विचारलं, नंदीवाला होता तो, की अरे बैठक घेतली आम्ही, सगळे आले होते. मग ते म्हणले की काका असं नाही चालणार, आम्हाला तुम्ही आले पाहिजेत, सगळे जण तुम्ही आले पाहिजे. तेही काम केलं मी. आणि मग एक दिवस असं मी म्हणलं की अरे मी आता येतोय, पण माझा येण्याचा पिरियड तुम्हाला लक्षात आला की नाही. मी 3 महिन्यापूर्वी तुझ्याकडे आलो. 3 महिने कुठं होतो, दुसऱ्यांची सोडत बसलो. रोज तुम्हाला माणूस पाहिजे असेल तर आता तुमच्यातनं कोणीतरी पुढे आलं पाहिजे. यमगरवाडीमधनं आम्ही, यमगरवाडीत धान्य यायचं. 25 कार्यकर्ते होते पूर्ण वेळ. मरियाईवातले 2 होते, पारध्यांमधले 4 होते, नंदीवाल्यातले 2 होते, नाथजोगी. लोकांना असं वाटतं, म्हणजे आमच्या परिवारात सुद्धा, की फक्त पारध्यांचं काम केलं नाही. 32 जमाती आहेत ना, त्या 42 होत्या, त्या 32 जमातींमध्ये काम केलं आणि त्याचे कार्यकर्ते उभे केले. आणि त्यांनी त्या जमातीचं संस्था, संघटनात्मक संस्था उभी केली. त्याच्या बैठका, जातपंचायतीमधले वाईट भाग आहेत ते काढून त्याची पुनर्रचना केली आपण. आणि या सगळ्यांचं म्हणून भटकेमुक्त विकास परिषद किंवा प्रतिष्ठान हे एक बांधणे. संकट हे आज कळणार नाही, माझ्या भाषेत मी सांगतो. त्यावेळेला लढाईसारखं वातावरण होतं. पारध्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सोलापूरमध्ये मोठी मारामारी, म्हणजे
सगळे इतक्या दिवसांनी एकत्र आले आणि काही ना काहीतरी, कोणाची पोरगी पळवली होती, कोणाची बायको पळवली होती, कोण कुठे, इतक्या वर्षांनी आपण सगळ्यांना एकत्र आणलं. त्यामुळे इतक्या वर्षाची तुंबलेली भांडणं सगळी तिथे निघाली. बघता बघता तलवारी काढल्या सगळ्यांनी, आणि त्या तलवारीचा खणखणाट, म्हणजे युद्ध काय असतं सिनेमात पाहतो ते कृत्रिम तलवारी असतात, त्या इथे प्रत्यक्ष तलवारी. काही जणांना लागलं तर मग वटकरनी उडी मारली, गडेकरांनी उडली, मागे मी गेलो आणि सगळ्यांच्या तलवारी काढून घेतल्या. माधेराव गायकवाड आणि सगळ्यांना निशस्त्र केलं. तलवारी दादा इदाते, पतंगे अशी सगळी व्यासपीठावर मंडळी होती. त्यांना वाटलं आता काय होणार आहे, पण झाले शांत. आणि काम तर ह्या कामाचं असं आहे की हा वर्ग जो आहे जगण्यामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा कसं जगावं. भटके मुक्त विकास परिषद सोडली, समरसता मंच सोडली, तर त्या कमी झालेल्या. समरसता मंचात सुद्धा किंवा भटके मुक्त याच्यात सुद्धा आता शिकलेला वर्ग त्याच्यात आलेला आहे. पूर्ण कार्यकर्ते ही संकल्पना जी आम्ही 25, 30, 40 जण होते ते आता कमी झाले. त्यामुळे समस्या तशीच आहेत आणि संघटनात्मक कामामध्ये जास्त भर आहे. खरंच म्हणजे आपलं जे कार्य आहे, एकूण संपूर्ण जो प्रवास आहे कार्याचा, तो एका पुस्तकातून जस्ट वाचून जेवढा कळेल त्या पलीकडचंही आपले जे आपण तुम्ही जे अनुभव सांगितले, जे एकूण तुम्ही जगलेला जो प्रवास तुम्ही सांगितला, तो खरंच खूप म्हणजे ह्यातूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि भटक्या विमुक्त समाजासाठी आज समाज कसा बदलला आहे, पूर्वीचा कसा होता आणि आता कुठल्या दिशेने चालला आहे, हे खरंच खूप एक आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे. तर धन्यवाद गिरीशजी, आपण वेळात वेळ काढून आपल्या मुलाखतीसाठी वेळ दिलात. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.